एसटी महामंडळानं 10% लागू केलेली भाडेवाढ आता रद्द करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केलेली आहे। प्रवाशांनी भाडेवाढीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय आता मागे घेतला गेलेला आहे। भाडेवाढ वगैरे काही झालेली नाही। एसटी महामंडळाच्या काही गेल्या अनेक वर्षापासूनच्या परंपरा असतात की काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये वगैरे जे काही मोठे रूट असतात त्या रूटवर 10% अतिरिक्त चार्ज हा लावला जातो आणि त्यामुळे हे 15 दिवसासाठी ती फक्त अतिरिक्त चार्ज तो असतो। त्यामुळे ही गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची ती परंपरा आहे। त्यामुळे ते भाडेवाढ वगैरे त्याला काही असं म्हणता येणार नाही। एसटी महामंडळाची दरवर्षी दिवाळीमध्ये 10% दरवाढ होते। हे कायम सुरू असलेली प्रक्रिया आहे। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जी काही महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये जरी एसटीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरी सुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे 10% जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काढतायत आणि 10% होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।